Dear student, today we will see Science and Technology, Part 2, First Lesson, Heredity and Evolution. In it, we will see heredity and hereditary changes, then transcription, translation, translocation, evolution, evidences of evolution, Darwin's theory of natural selection, Lamarckism, parasitization and human evolution. भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 1 अनुवंशिकता आणि उत्क्रांती, याच्यामध्ये आपल्याला अनुवंशिकता आणि आनुवंशिक बदल, प्रतिलेखन, भाषांतर, स्थानांतर, उत्क्रांती, उत्क्रांती पुरावे, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, लॅमार्कवाद, जाती उद्भव, मानवी उत्क्रांती इत्यादी असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. कॅन यू रिकॉल, थोडंसं त्या ठिकाणी 9वीचं आपल्याला त्या ठिकाणी आठवायचं आहे. विच कंपोनंट्स ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स, जे सजीवाच्या पेशी केंद्रकातील आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक जो आहे तर तो घटक त्या ठिकाणी कोणता. द क्रोमोसोम्स मेड अप ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स अँड प्रोटीन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल आर द कंपोनंट्स दॅट कॅरी हेरिडिटरी कॅरेक्टर्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की क्रोमोसोम्स गुणसूत्र, जे गुणसूत्र त्या ठिकाणी न्यूक्लिक ॲसिड, प्रथिन यांचं त्या ठिकाणी बनलेलं असतं आणि त्याचं असणारे काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकामध्ये हे असणारे काही घटक जे आहेत तर ते घटक काही करता नसतात की सर्वसाधारणपणे आनुवंशिक अशा प्रकारचे असणारे काही लक्षणं जे आहेत तर ती लक्षणं त्या ठिकाणी वाहून नेताना त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. पहा सेकंड क्वेश्चन की व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी. म्हणजे आपल्या मात्या पित्याची शारीरिक असतील, मानसिक असतील लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं त्या ठिकाणी असणारे काही संतती जी आहेत तर त्या संततीमध्ये संक्रमित होण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेला त्या ठिकाणी काय म्हणतात. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी, प्रोजेनी म्हणजे संतती, अपत्य, इज कॉल्ड इनहेरिटन्स आर हेरिडिटी. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या मात्यापित्याची शारीरिक मानसिक लक्षणं संततीमध्ये संक्रमित होण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेलाच त्या ठिकाणी आपण आनुवंशिकता जी आहे तर ती आनुवंशिकता त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. थर्ड क्वेश्चन, विच आर द कंपोनंट्स ऑफ DNA मॉलिक्युल. म्हणजे DNA जे आहे तर त्या DNAचा रेणू कोणत्या घटकांपासून त्या ठिकाणी बनलेला असतो. तर पहा काय सांगता येईल आपल्याला की सर्वसाधारणपणे DNA जो आहे तर DNA मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 2 हेलिकल स्ट्रँड्स कन्सिस्ट ऑफ डीऑक्सिरायबोज शुगर, फॉस्फरिक ॲसिड्स अँड पेअर्स ऑफ नायट्रोजन बेसिस. 9वीला आपण त्या ठिकाणी पाहिलंय की DNA जे आहे तर ते DNA सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचं असणारं जे काही डबल हेलिकलचं आपल्याला अर्थ त्या ठिकाणी लक्षात येत नसते. अशा पद्धतीचं असणारं जे काही डबल हेलिकलचं असणारं जे काही स्ट्रँड जे आहे तर ते स्ट्रँड त्याच्यामध्ये असतं आणि याच्यामध्ये आपल्याला डीऑक्सिरायबोज शुगर असेल, फॉस्फरिक ॲसिड असेल, त्याच्यानंतर नायट्रोजन बेस जे आहे तर त्या नायट्रोजन बेसच्या त्या ठिकाणी 2 जोड्या ज्या आहेत तर त्या 2 जोड्या त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. जे सर्वसाधारणपणे आनुवंशिकता आणि आनुवंशिक अशा प्रकारचे असणारे काही बदल जे आहेत तर ते बदल आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. काय सांगितलेले, यू नो दॅट हिअर डायटी is transfer of biological characters from one generation to the another's via genes.
म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते. काय लक्षात येत नसते की एका पिढीमधले असताना जे काही जैविक लक्षणं जे आहेत तर ती जैविक लक्षणं जीन्स ज्याला आपण त्या ठिकाणी जनुक म्हणताना दिसतो, तर या जनुकाच्या द्वारे पुढची असताना जी काही पिढी जी आहे तर त्या पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होण्याची प्रक्रिया म्हणजे संक्रमित होण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेलाच आपण त्या ठिकाणी आनुवंशिकता हेरिडिटी जी आहे तर ते हेरिडिटी त्या ठिकाणी म्हणतो. हे आपण त्या ठिकाणी नववीला त्या ठिकाणी पाहिलेले. जॉर्ज ग्रेग मेंडेल इज द पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. आधुनिक आनुवंशिकतेचा असताना तो काही प्रारंभ जो आहे तर तो प्रारंभ ग्रेगर जॉन मेंडेल हा जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञाने त्या ठिकाणी केलेला आहे. अराउंड द पिरियड ऑफ 1886 it took a long time for him to understand the conclusion of his research about heredity. जे सर्वसाधारणपणे 1886च्या सुमारास बराच कालावधी संशोधन करून आनुवंशिकतेबद्दलचे असणारे जे काही निष्कर्ष जे आहेत तर ते निष्कर्ष त्याने त्या ठिकाणी शोधून त्या ठिकाणी काढलेले. इन 1901 the reason behind the sudden changes were understood due to the mutational theory of Hugo de Vries. त्याच्यानंतर 1901 साली ह्युगो de Vries यांच्या जे काय असणार जे काही म्युटेशन उत्परिवर्तनाचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांताने अचानक घडणारे जे काही बदल जे आहेत तर त्या बदलामागील असणारा जो काही कार्यकारण असणारा जो काही भाव जो आहे तर तो भाव त्या ठिकाणी काय केलेला आहे तर त्यांनी त्या ठिकाणी समजून त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मीन व्हाईल इन 1902 वॉल्टर अँड शूटर ऑब्झर्व द पेअर क्रोमोसोम्स इन द सेल्स ऑफ द ग्रासहॉपर. अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू द एनीवन. त्याच्यानंतर 1902 साली वॉल्टर सटन, आता वॉल्टर सटन दोन शास्त्रज्ञ आहेत. वॉल्टर सटन यांनी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रांच्या असणाऱ्या काही जोड्यांच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाहिली. तोपर्यंत हे त्या ठिकाणी कोणालाही त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी नव्हतं. रिसर्च स्टार्टेड इन द डिरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल व्हेन इट वॉज प्रूव्ड दॅट जीन्स आर कॅरिड व्हाया क्रोमोसोम्स. जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की जनुकाचं असणारं जे काही वहन जे आहे तर त्या जनुकांचं वहन गुणसूत्र जे आहे तर त्या गुणसूत्रांच्या मार्फत त्या ठिकाणी होतं. हे त्या ठिकाणी सिद्ध झाल्यामुळं आनुवंशिकतेची किंवा आनुवंशिक सामग्री जी आहे तर त्या सामग्री ओळखण्याच्या दिशेनं ते संशोधन जे आहे तर ते संशोधन काय झालेलं तर त्या ठिकाणी ते सुरू झालेलं आहे. थ्रू विच 1944 ट्रिओ of scientist, आता ट्रिओ द सायंटिस्ट ओसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी, कॉलिन मॅकलॉट prove that except virus all living organism have DNA as the genetic material. पाहतो पुढे काय सांगितले. थ्रू विच 1944 ट्रिओ ऑफ द सायंटिस्ट. आता ट्रिओ म्हणजे तिघे जे आहेत तर ते तीन त्या ठिकाणी शास्त्रज्ञ, तिघांचं त्या ठिकाणी जसं आपण त्रिक त्या ठिकाणी पाहिलं तर तशी त्रयी आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 1944 साली ओसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलॉट ही जी काही त्रयी जी आहे तीन असताना जे काही शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञानं काही विषाणू वगळता सर्व असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सर्व सजीवांमध्ये आपल्या लक्षात येत नसते की DNA हीच त्या ठिकाणी आनुवंशिक अशा प्रकारची सामग्री असते. हे त्यांनी त्या ठिकाणी 1944 साली त्या ठिकाणी सिद्ध केलेले आहे. इन 1961 फ्रेंच सायंटिस्ट फ्रॉक्वाइस जॅकब अँड जॅक मोनॉल्ड propose a model for process of protein synthesis with the help of DNA in the bacterial cell. त्याच्यानंतर 1961 साली फ्रान्समधील फ्रॉक्वाइस जॅकब, जॅक मोनॉल्ड हे जे काही दोन असणारे जे काही अनुवंश
वैज्ञानिक जे आहेत, तर या वैज्ञानिकांनी जीवाणूंचे असणारे जे काही पेशी जे आहेत, तर त्या पेशीमध्ये असणारे जे काही DNA जे आहेत, तर त्या DNA द्वारे होणाऱ्या जे काही प्रथिन संश्लेषण जे आहे, तर त्या प्रथिन संश्लेषणाचे असणारे जे काही प्रक्रियेची असणारी जी काही प्रतिकृती जी आहे, तर ती प्रतिकृती या दोन शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी तयार केली. इट हेल्प्स टू अनकव्हर द जेनेटिक कोडॉन्स हिडन इन DNA. आणि ही जी काय असणारी जी काही प्रतिकृती जी आहे, तर त्या प्रतिकृतीच्या साह्यानं ते असणारे जे काही DNA असणारे जे काही रेणू जे आहेत, तर त्या रेणूंमध्ये दडलेले जे काही जनुकीय अशा प्रकारचे कोडॉन्स संकेत जे आहेत, तर ते संकेत त्या ठिकाणी उलगडण्यास त्या ठिकाणी मदत जी आहे, तर ती मदत त्या ठिकाणी काय झालेली आहे. देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी इमर्ज्ड which has the vast scope in the field of the genetic engineering. आणि याच्यामुळं हे जे काही DNA जे आहेत, तर त्या DNA मध्ये दडलेले किंवा जनुकीय संकेत जे आहेत, तर ते जनुकीय संकेत त्या ठिकाणी उघडण्यास त्या ठिकाणी मदत झालेली जॅकॉब आणि मोनॉट हे जे काही दोन वैज्ञानिकांच्या मदतीनं. आणि त्यातूनच त्या ठिकाणी असणारे जे काही जनुकीय अभियांत्रिकी, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जेनेटिक इंजिनिअरिंग, जनुकीय अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले जे काही कॉम्बिनेशन, पुन्हा त्या ठिकाणी संयोग होणं किंवा पुन्हा संयोजी DNA तंत्र जे आहे, तर ते DNA तंत्र त्या ठिकाणी काय झालेले विकसित त्या ठिकाणी झालेले. द सायन्स ऑफ हेरिडिटी is useful for diagnosis, treatment and prevention of hereditary disorders, production of hybrid varieties of animals and plants, and in industrial process in which microbes are used. आणि म्हणून या ठिकाणी असणारे काही सायन्स ऑफ हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिकतेचा असणारे काही विज्ञान जे आहे, तर त्या विज्ञानाचा असणारा जो काही वापर जो आहे, तर तो वापर सर्वसाधारणपणे अनेक अशा प्रकारचे असणारे काही विकर जे आहेत, अनुवंशिक अशा प्रकारचे असणारे काही विकर जे आहेत, तर त्या विकरांचं डायग्नोसिस निदान करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांचा असणारा जो काही प्रतिबंध जो आहे, तर तो प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्याला पुढे सांगितलं की प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लॅन्ट्स, म्हणजे सर्वसाधारणपणे संकरित अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी असतील, वनस्पती असतील, तर यांचा त्या ठिकाणी संकर करण्यासाठी. आणि पुढे आपल्याला सांगितलं इंडस्ट्रियल प्रोसेस म्हणजे सर्वसाधारणपणे औद्योगिक प्रक्रिया ज्या आहेत, तर त्या औद्योगिक प्रक्रियांमध्ये की जेथे त्या ठिकाणी सूक्ष्मजीव जे आहेत, तर त्या सूक्ष्मजीवांचा त्या ठिकाणी वापर होतो, अशा ठिकाणी अनुवंशिकतेचा असणारा जो काही उपयोग जो आहे, तर तो उपयोग काय केलेले तर त्या ठिकाणी केलेला. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की कॅन यू रिकॉल, सांगा पाहू. आता फर्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये दिलेलं आहे की स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाइप्स ऑफ द RNA. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी 9वीला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही DNA आणि RNA यांच्या असणाऱ्या काही प्रकारांच्या जे काही आकृत्या ज्या आहेत, तर त्या आकृत्या त्या ठिकाणी काढलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी मगाशी दाखवल्याप्रमाणे DNAचा असणारे जे काही स्टँड जे आहेत, तर ते स्टँड अशा पद्धतीचं डबल हेलिकल त्या ठिकाणी असणारे जे काही स्टँड जे आहेत, तर ते स्टँड त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की ॲडेनिन थायमिनची जोडी असणार आहे, ग्वानिन सायटेनिनची जोडी त्या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीच्या अनेक असणाऱ्या जे काही जोड्या ज्या आहेत, तर त्या जोड्या त्याच्यामध्ये असतात. तर ते तुम्ही त्या ठिकाणी 9वीच्या पुस्तकामधून त्या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तर दुसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला की एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स अँड गिव्ह नेम ऑफ सम डिसऑर्डर्स. अनुवंशिक असणारी काही विकृती जी आहे, तर ती विकृती म्हणजे त्या ठिकाणी काय हे सांगून काही अनुवंशिक अशा प्रकारची विकृतींची असणारी काही नावं जी आहेत, तर ती नावं आपल्याला त्या ठिकाणी विचारलेली. 9वीला आपण त्या ठिकाणी पाहिलेले. पहा काय सांगता येईल की जेनेटिक डिसऑर्डर्स आर कॉज्ड ड्यू टू द ॲबनॉर्मॅलिटीज इन क्रोमोसोम्स अँड म्युटेशन इन द जीन्स. म्हणजे सर्वसाधारणपणे अनुवंशिक अशा प्रकारची असणारी काही विकृती जी आहे, तर ती विकृती का निर्माण होताना दिसते, तर असणारे जे काही क्रोमोसोम्स जे आहेत, तर त्या क्रोमोसोम्समध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी अपसामान्यता जे आहे, तर त्या अपसामान्यता त्या ठिकाणी येताना दिसते. आणि याच्यामुळे ते असणारे काही जीन्स जे आहेत, जनुक जे आहेत, तर त्या जनुकांमध्ये त्या ठिकाणी उत्परिवर्तन जे आहे, तर ते उत्परिवर्तन त्या ठिकाणी होताना दिसतं. सम इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स आर ॲज फॉलोज.
increase or decrease in the numbers of the chromosomes causing numerical changes. ज्या ठिकाणी जनुकीय असणारी काही विकृती जी आहे तर ती विकृती निर्माण होण्याची काही कारण आपल्याला दिलेले. त्याच्यापैकी पहिलं कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की असणारे काही क्रोमोसोमची असणारी काही संख्या जी आहेत म्हणजे जनुकांची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी वाढताना दिसते किंवा त्या ठिकाणी कमी होताना दिसते. सेकंड रिझन आपल्याला सांगता येईल की डिलिशन ऑफ द एनी पार्ट ऑफ द क्रोमोसोम्स. कधी कधी काय होताना दिसते क्रोमोसोमचा काही असणारा काही भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी काय होताना दिसतो कट त्या ठिकाणी होताना दिसतो. थर्ड आपल्याला सांगता येईल ट्रान्सलोकेशन्स ऑफ द क्रोमोसोम्स. कधी कधी त्या ठिकाणी तो असणारे काही गुणसूत्र जे आहे तर त्या गुणसूत्रांचं त्या ठिकाणी ट्रान्सलोकेशन जे आहे तर ते ट्रान्सलोकेशन त्या ठिकाणी होताना दिसते. म्हणजे सर्वसाधारणपणे त्या ट्रान्सलोकेशन म्हणजे त्या ठिकाणी स्थानांतर जे आहे तर ते स्थानांतर त्या ठिकाणी होताना दिसतं. याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जेनेटिक डिसऑर्डर्स त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यानंतर सडन चेंजेस आर म्युटेशन अकॉर्डिंग इन द नॉर्मल जीन्स टर्निंग इट इन टू द डिफेक्टिव्ह जीन्स. कधी कधी अचानक त्या ठिकाणी काय होताना दिसते म्युटेशनची प्रक्रिया होताना दिसते, उत्परिवर्तनाची प्रक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते आणि याच्यामुळे त्या ठिकाणी दोषयुक्त अशा प्रकारचं जीन्स जे आहे तर ते जीन्स त्या ठिकाणी तयार होताना दिसते. पुढचं रिझन्स आपल्याला सांगता येईल की म्युटेशन इन द मोर दॅन वन जीन्स ॲट द सेम टाइम कॉजिंग द पॉलिजेनिक डिसऑर्डर्स. कधी कधी काय होताना दिसते की एक किंवा एकापेक्षा अशा प्रकारचे असण्याचे काही जनुक जे आहेत तर त्या जनुकांमध्ये त्या ठिकाणी उत्परिवर्तन होताना दिसतं आणि याच्यामुळे त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारची विकर जे आहेत तर ते विकर त्या ठिकाणी होताना दिसतात. हे सर्वच्या सर्व आपण त्या ठिकाणी 9वीला त्या ठिकाणी पाहिलेले. त्याच्यानंतर याची उदाहरणं आपण सुद्धा 9वीला त्या ठिकाणी पाहिलेली की डिसऑर्डर ड्यू टू द न्यूमेरिकल चेंजेस इन द क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्रांच्या संख्येमध्ये जर बदल जर झाला तर आपण पाहिलेले की डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, त्याच्यानंतर क्लिफ्टर्स सिंड्रोम अशा प्रकारचे त्या ठिकाणी सिंड्रोम जे आहेत तर ते सिंड्रोम्स जे त्या ठिकाणी आपण 9वीला त्या ठिकाणी पाहिलेले. त्याच्यानंतर मोनोजेनेटिक डिसऑर्डर्स कॉज ड्यू टू द म्युटेशन्स मध्ये त्या ठिकाणी पाहिलेले की याच्यामध्ये त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे विकार आपण त्या ठिकाणी 9वीला त्या ठिकाणी पाहिलेले. त्याच्यानंतर पॉलिजेनिक डिसऑर्डर जे आहेत तर त्या पॉलिजेनिक डिसऑर्डर सुद्धा आपण 9वीला पाहिलेले की क्लिप लिफ्ट, क्लिप प्लेटलेट, कॉन्स्ट्रिक्शन स्टमक म्हणजे सर्वसाधारणपणे क्लिप लिफ्ट म्हणजे होठ जे आहेत तर ते होठ त्या ठिकाणी फाटताना दिसतात, तुटताना दिसतात. अशा प्रकारचे अनेक अशा प्रकारचे असणारे काही दोष जे आहेत तर ते दोष आपण त्या ठिकाणी 9वीला पाहिलेले. यासाठी 9वीचं पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा पहा. आता पुढे विथ द हेल्प ऑफ DNA the genes present in the form of the DNA participates in the functioning of the cell and thereby control the structure and functions of the body. म्हणजे DNA जे आहे तर त्या DNA मध्ये असलेली काही जनुक जे आहे तर ती जनुक RNAच्या मदतीने काय करत नसतात पेशीचं असणारे काही कार्य जे आहेत कामकाज जे आहे तर त्या कामकाजामध्ये त्या ठिकाणी भाग त्या ठिकाणी घेताना दिसतात आणि शरीराची असणारे काही रचना असेल त्याचं शरीराचं असणारे काही कार्य असेल तर याच्या असणारे काही कंट्रोल जे आहेत नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण त्या ठिकाणी ठेवताना दिसतं. इन्फॉर्मेशन अबाउट द सिंथेसिस इज स्टोर्ड इन द DNA and synthesis of appropriate proteins as per the requirement is necessary for the body. ही जी काही जनुक जे आहे तर त्या जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी स्टोअर केली जाते, साठवली जाते आणि योग्य अशा प्रकारची असणारी काही प्रथिनं जी आहेत तर त्या प्रथिनांची वेळोवेळी होणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती शरीर जे आहे तर त्या शरीरासाठी त्या ठिकाणी नेसेसरी असते, आवश्यक त्या ठिकाणी असते. These proteins are synthesized by DNA through RNA. आणि अशा प्रकारची असणारी काही विकर जे आहेत तर ती विकर आपल्या लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे अशा प्रकारची असणारी काही काय म्हटलेले these proteins are synthesized by the DNA through the RNA. म्हणजे अशा प्रकारची प्रथिनं जी आहेत तर त्या प्रथिनांचं असणारे काही संश्लेषण जे आहे तर ते संश्लेषण आपल्या लक्षात येत नसते की DNA वरील जनुकांच्या असणारी काही निर्मिती प्रथिनांची निर्मिती DNA मुळे त्या ठिकाणी RNAच्या माध्यमातून त्या ठिकाणी होताना दिसते. दिस इज कॉल्ड सेंट्रल डॉग्मा आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसतो सेंट्रल डॉग्मा त्या ठिकाणी म्हणता नसतो. पहा पुढे mRNA that is messenger RNA is produced as per the sequence of the nucleotides on DNA. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसतं की DNA वरील जी काही जनुकांची असणारी काही साखळी जी आहे तर त्या साखळीनुसार मेसेंजर RNA रेणू
तील आणि तो तयार करण्यासाठी काय केला, तो वापरलेला जो काही डीएनएचा जो काही धागा जो आहे तर तो धागा आता याच्यापैकी काय काय दिलेले नेमकं की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की डीएनएवरील जी काही जनुकांची असणारी काही साखळी जी आहे तर त्या साखळीनुसार मेसेंजर आरएनए जे आहे तर त्या मेसेंजर आरएनएची असणारी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते की मेसेंजर आरएनए इज प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड्स ऑन डीएनए. Only one of the two strands of DNA is used in this process. The sequence of nucleotides in the messenger RNA being produced is always complementary to the DNA strand and used for the synthesis. जे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की प्रथिनं जे आहेत तर त्या प्रथिनांची निर्मिती आपण पाहिलं की डीएनए मुळे त्या ठिकाणी आरएनएच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. यालाच आपण त्या ठिकाणी सेंट्रल डॉग्मा त्या ठिकाणी म्हटलं. त्याच्यानंतर डीएनएवरील जी काही जनुकांची जी काही साखळीनुसार मेसेंजर आरएनए जे आहे तर त्या मेसेंजर आरएनएची निर्मिती होते आणि हे होत असताना डीएनएचे असणारे जे काही दोन धागे जे आहेत तर त्या दोन धाग्यांपैकी एकाचाच असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी या कामी त्या ठिकाणी होताना दिसतो आणि तयार होणारे जे काही मेसेंजर आरएनए जे आहेत तर त्या मेसेंजर आरएनए रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला जो काही डीएनएचा जो काही धागा जो आहे या दोन्हीतील असताना जे काही न्यूक्लियोटाइडचा असताना जो काही क्रम जो आहे तर तो क्रम कसा आहे, एकमेकांना त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी आहे, म्हणजे पूरक त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर पुढे दिलेले पहा आणि धिस बिसाइड देअर इज द युरॅसिल इन आरएनए इनस्टेड ऑफ द थायमिन ऑफ डीएनए. दिस प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस इज कॉल्ड द ट्रान्सक्रिप्शन. जे सर्वसाधारणपणे याच्या व्यतिरिक्त आपल्या लक्षात येताना असते की डीएनए मधील असणारे काही थायमिन जे आहे तर त्या थायमिनच्या ऐवजी आपल्या लक्षात येताना असते की मेसेंजर आरएनए मध्ये युरासिल जे आहे तर ती युरासिल त्या ठिकाणी असतो आणि अशा पद्धतीची आरएनए तयार करण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेलाच त्या ठिकाणी प्रतिलेखन ज्याला आपण त्या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन असं त्या ठिकाणी म्हणतो तर ते ट्रान्सक्रिप्शन त्या ठिकाणी म्हटलं जातं. मार्च 2019 या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे असणारे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले की व्हॉट इज मीन बाय ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. तर हे असणारे जे काही यांचे असणारे काही डिफिनेशन जे आहेत तर त्या डिफिनेशन आपल्याला त्या ठिकाणी सांगता आल्या पाहिजे. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.